मित्रांनो नमस्कार. आजचा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे. अनेक दिवसांपासून तुम्ही एकच प्रश्न विचारत होता, तिसरी यादी कधी येणार, आमचं नाव कधी दिसणार, ही केवायसी कधी करायची. तर या आज सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, राज्य सरकारने सुरू केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 ते 42,000 कोटी रुपयापर्यंतची कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी बँकेचा डेटा, आधार पडताळणी आणि प्राप्तिकर विभागाची माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रांची छाननी करण्यात आली आहे. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने या पोर्टलवर अपलोड करण्यास सुरुवात झाली आहे. 22 जुलै रोजी 533 लाभार्थ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर 23 जुलै रोजी 61,900 शेतकऱ्यांची दुसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि आता 24 जुलैच्या रात्री तब्बल 16,95,000 शेतकऱ्यांची तिसरी मोठी यादी पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता अनेक शेतकरी विचारत आहे, आमचं नाव अजून का आलं नाही. तर मित्रांनो, प्रत्येक शेतकऱ्यांची माहिती टप्प्याटप्प्याने तपासली जात आहे. बँकांचा डेटा आणि आधारची माहिती आणि इतर आवश्यक तपशील जुळल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये समाविष्ट केली जात आहे. त्यामुळे जर तुमचं नाव अजून दिसत नसेल तर घाबरून जाऊ नका. पुढील अपडेट्समध्ये तुमचंही नाव येऊ शकतं. यादीत नाव कसं तपासायचं, त्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा संबंधित बँकेत जाऊन आधार क्रमांकाच्या मदतीने तुमचं स्टेटस पाहू शकता. जर तुमचं नाव यादीत आलं असेल तर त्यानंतर तुम्हाला केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. पण इथेच अनेक शेतकरी एक मोठी चूक करत आहे. आधार कार्डवरील नाव आणि बँक खात्यातील नाव वेगळं असणं, मोबाईल नंबर अपडेट नसता, आधार क्रमांक चुकीचा असणं किंवा कर्ज खात्याच्या माहितीचा तफावत असणं, अशा कारणांमुळे अनेकांची केवायसी प्रक्रिया अडकत आहे. म्हणून माझी शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, घाईघाईत केवायसी करू नका. आधी तुमची सर्व माहिती नीट तपासा. जर काही चूक असेल तर संबंधित बँकेत दुरुस्ती करा आणि त्यानंतर केवायसी पूर्ण करा. त्यामुळे पुढील प्रक्रियेत कोणतीही अडचण येणार नाही. मित्रांनो, अजूनही अनेक शेतकरी बांधवांना कर्जमाफीबाबत नेमकी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणाऱ्या प्रत्येक मेसेजवर किंवा अफव्यांवर विश्वास ठेवू नका. कोणतीही माहिती अधिकृतपणे तपासून पुढची प्रक्रिया करा. जर तुम्ही अजून तुमचं नाव तपासलं नसेल तर आजच तपासा आणि जर तुमच्या गावातील शेजारच्या किंवा नातेवाईकांमधील एखादा शेतकरी अजूनही या माहितीपासून वंचित असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या शेतकरी बांधवाला योग्य वेळी माहिती मिळेल आणि त्याचा मोठा फायदा होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमचा जिल्हा कमेंटमध्ये लिहा आणि अशाच कर्जमाफी, सरकारी योजना, GR आणि शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.